ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे। हरि ओम. काल आपण 24 श्लोकापर्यंत आलो होतो. मला नंतर लक्षात आलं की मी तुम्हाला टेबल दाखवू शकले असते. आता मी दाखवते. काल जो आपण विचार केला होता की सूक्ष्म देहाचे सगळे जे घटक आहेत, आणखीन सूक्ष्म देह कसा बनलेला आहे, हे सगळं आपण तन्मात्रा, महाभूत, गुण, त्यांची कार्य, हे इंद्रिय पंचक, अंतःकरण पंचक वगैरे सगळ्याच्या बाजूने आपण विचार केला होता आणि त्याची टेबल्स आहेत म्हणून सांगितलं होतं. तर इथे एक एक दाखवते मी, दिसेल अशा आहे. तन्मात्रा, महाभूत आणि गुणांची कार्य असं हे टेबल आहे. स्क्रीनशॉट घेऊन ग्रुपवर पाठवते. बरं, ठीक आहे. मग मी काही हे करत नाही, दाखवत नाही, हरकत नाही. आपण काल थोडीस सृष्टी निर्मितीची प्रोसेस पाहिली होती, तो विचार केला होता. आणखीन ह्या जगाच्या उत्पत्तीचं निमित्त कारण ईश्वर आहे, आणखीन उपादान कारण प्रकृती आहे. ईश्वरालाच आपण अभिन्न निमित्त उपादान कारण असंही म्हणण्यात येतं, कारण ईश्वर संकल्पाच्या साहाय्याने त्याचं निमित्त कारण झाला, आणखीन प्रकृतीच्या मार्गाने तोच जगाचं उपादान कारण झाला. असं असल्यामुळे तो सर्वज्ञ, सर्व नियामक, अंतर्यामी, म्हणजे आत राहून नियमन करणार, संपूर्ण सृष्टीत तो व्यापून आहे. श्रुती असं सांगतं की त्यांनी पाणी निर्माण केलं, तो पाण्यात शिरला, त्यांनी आकाश निर्माण केलं, तो आकाशात शिरला. अशा पद्धतीने ब्रह्म आणि ईश्वर हे संपूर्ण सृष्टी व्यापून. ईश्वराचा तो देहच आहे, तर त्यामुळे तो सगळीकडे व्यापून आहे हे म्हणणं काहीच चूक नाहीये. आणि अशा पद्धतीने तो नियमन करत असतो, जसं आपण आपल्या इंद्रियांचं नियमन करतो, प्रयत्न तरी करतो कमीत कमी, तर त्या पद्धतीने ईश्वर मात्र तो खरोखरी नियमन करत असतो. आपण प्राज्ञ, आणखीन ईश्वर वगैरे म्हणजे जीवाचे 3 देह आणि ईश्वराचे 3 देह पाहिले. आपण सतत ईश्वराचं स्वरूप, जीवाचं स्वरूप वगैरे बघतोय की माया, ब्रह्म, आणखीन मायेत पडलेलं प्रतिबिंब, किंवा जीवाच्या बाबतीत बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान. काल जसं म्हटलं की व्यष्टी आवाज कमी आहे. आता व्यष्टी अज्ञान जे आहे, तर तेच जागृतीमध्ये बुद्धिरूपाने परिणत होतं, आणखीन झोपेत म्हणजे सुषुप्तीमध्ये ते व्यष्टी अज्ञान या स्वरूपात असतं. तर त्याच्यात फाकलेला ज्ञान प्रकाश आपण पाहिला होता. डॉक्टर काका, माझे सद्गुरू, याच्यासाठी नेहमी एक प्रयोग दाखवतात. आणखीन मला आठवत आहे की 90 साली जेव्हा मी हा पहिल्यांदा प्रयोग पाहिला, तर त्यावेळेस माझ्या डोक्यातही प्रकाश पडला होता की नक्की जीव म्हणजे काय आहे. तर त्यामुळे आता बरीच नवीन लोक आहेत, तर त्यांना मी हा दाखवते की नक्की जीव म्हणजे काय, कारण जीवाच्या बाबतीतच आपण पुढे जाणार आहोत. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य बघण्याच्या दृष्टीने आपला सगळा हा विचार आहे. संपूर्ण ग्रंथ जो आहे तो त्यासाठी आहे. म्हणून हा जो आहे इथे स्वच्छ आहे, पारदर्शक आहे, बुद्धी अशी स्वच्छ आहे, बिलकुलच ऐकायला याच्याहून येत देखील नाहीये स्वच्छ आहे म्हणूया आपण. तर अशी आहे, ह्याला आपण मावशी. ओके, 1 मिनिट मी हे करते, हेडफोन लावून बघते, कारण गेल्या वेळी असंच झालं होतं, आणखीन कानात लावल्यावर ऐकायला आलं होतं.
आता येत आहे काय ऐकायला बघा? येतंय ऐकू, खूप क्लिअर आहे. मला आधी येत होतं आणि आत्ताही येतंय. बरं, जिला येत नव्हतं तर तिला येत आहे का आता ऐकायला? कोणाला येत नव्हतं? ठीक आहे, येत आहे असं आता मी धरते. येतंय ऐकू. येत आहे? स्वाती केळकर, येत आहे ऐकू आता? गुड. हो येतंय. ठीक आहे, तर हा येतंय. ही बुद्धी आहे असं आपण हो. धरूया. स्वच्छ आहे, बरोबर आहे, पारदर्शक आहे. आणखीन हा जो प्रकाश आहे, हा प्रकाश म्हणजे ज्ञान प्रकाश धरूया, ब्रह्माचा प्रकाश धरूया किंवा आत्म्याचा प्रकाश धरूया. आता ही बुद्धी जेव्हा त्या प्रकाशामध्ये येते तेव्हा काय झालंय? बुद्धी जेव्हा ह्या प्रकाशात आली तर तेव्हा हा संपूर्ण जो बुद्धीचा भाग आहे हा प्रकाशित झाला. तो कसा प्रकाशित झालाय हे बघा, आधी नव्हतं आणि आता आहे. म्हणजे हा जो प्रकाशित झालाय हा अंतर्बाह्य प्रकाशित झालेला आहे. हा प्रकाश जो आहे हा अखंड आहे प्रकाश, हा नाही असं कधीही होत नाही. मी कोकणस्थ असल्यामुळे जेव्हा हा गरज नसेल तेव्हा मी ताबडतोब बंद करणार आहे. पण हा जो प्रकाश आहे हा अखंड आहे, आणि अखंड आहे म्हणजे तो नाही असं कधीही नाही. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी होतं, माझ्या जन्माच्या आधी होतं, कारण मी सगळं माझ्या जन्माच्या नंतरचा विचार करत असते. तेव्हा हा जो प्रकाश आहे हा सृष्टीच्या आधीपासून आहे, कायम आहे आहे आणि आहे. हा नाही असं कधीही होत नाही. हा जो प्रकाश आहे त्याच्यामध्ये जेव्हा बुद्धी येते तेव्हा त्या बुद्धीमध्ये हा प्रकाश फाकतो. म्हणजे ही बुद्धी, हा प्रकाश आणि त्याच्यात फाकलेला जो हा प्रकाश आहे त्याला चिदाभास असं नाव आहे. हा जो चिदाभास आहे तर हा ह्या बुद्धीला ऍक्टिव्हेट करतो. म्हणजे बुद्धीला चैतन्य मिळाल्यासारखं होतं. त्यामुळे बुद्धी काम करायला, इंद्रिय काम करायला सगळ्याला सक्षम होतात, आणि ते केवळ ह्या ज्ञान प्रकाशामुळे होतात. बुद्धी जी आहे ही संपूर्ण शरीर व्यापून आहे, प्राणांना देखील सगळीकडे ती व्यापून आहे, आणि अशी असल्यामुळे ती सगळं शरीर चेतन आहे असा भास निर्माण करते. हा जीवाचा आणखीन हाच ईश्वराचाही धडा. हे जे आहे तर अशा पद्धतीने जीव काय किंवा ईश्वर काय यांचा आपण विचार करू शकतो की काहीही झालं तर हा आत्म संपूर्ण सगळ्या बाजूने हा प्रकाश फाकलेला आहे. हा जो प्रकाश आहे हा चिदाभास आहे, आणि ही ज्याच्यात फाकतो तर ती बुद्धी आहे, आणि जो प्रकाश आहे तो आत्मा किंवा ब्रह्म आहे. तो कायम आहे, म्हणून जेव्हा कधी बुद्धी त्याच्या रस्त्यात येते तेव्हा तो प्रकाश फाकतो. म्हणजे जेव्हा बुद्धी निर्माण होते, म्हणजे जेव्हा सृष्टी उत्पत्ती होते त्यावेळेस व्यष्टी अज्ञान निर्माण झालेलं आहे. तेव्हापासून आपला जीव जो आहे, मूळ सृष्टी कधी उत्पन्न झाली आपल्याला माहित नाही, पण तेव्हापासून आपला जो जीव आहे तो पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा पद्धतीने गटांगळ्या खात फिरतोय. आणि हा चिदाभास आणखीन ही बुद्धी जी आहे ती अखंड इकडून तिकडे फिरतीये, ह्या देहातनं त्या देहात. कारण सूक्ष्म देह स्थूल देह सोडून जातो, आणखी दुसरा देह घेतो, आपण पाहिलं होतं. पण त्याच्यात मुख्य जे चैतन्य देणारं आहे तो हा चिदाभास ज्याला म्हणतात, हा जो प्रकाश आहे हा त्याच्यात चैतन्य देणारा आहे. मला वाटतं की एवढं आता पुरेसं आहे. हे अंतःकरण म्हणा, बुद्धी म्हणा, व्यष्टी अज्ञान म्हणा, काही म्हणा, कारण ही नावं सगळी पर्यायी जीवाच्या बाबतीत वापरण्यात येतात. हे एकच असं कसं काय म्हणता, व्यष्टी अज्ञान पण आणि बुद्धी पण, ही पर्यायी एवढ्यासाठी आहेत की एक दुसऱ्यामध्ये कन्व्हर्ट होतं. आणखीन आता जे म्हटलं की कारण देहात गाढ झोपेत व्यष्टी अज्ञान या स्वरूपात असतं आणि जागृतीत बुद्धी या स्वरूपात असतं. आणि ज्या वेळेस बुद्धी लीन झालेली असते ती अंतःकरण शांत असतं. त्या अंतःकरणाचं स्वरूप जेव्हा निर्णय घ्यायला लागतं त्यावेळी त्याला आपण बुद्धी म्हणतो. म्हणजे हे संपूर्ण अंतःकरण जे आहे ते सत्वगुणाचं बनलेलं आहे आणि त्याला प्रकाश घेण्याची क्षमता आहे. म्हणून हा जो ज्ञान प्रकाश आहे हा ह्या बुद्धीत फाकल्यानंतर त्या प्रकाशासह हा
प्रकाश हा चिदाभास आणखीन ही बुद्धी असं 3 मिळून जीव होतो. आता हा जो जीव आहे तर ह्याला मूळ आपल्या स्वरूपापर्यंत नेण्यासाठी सगळं आपली खटपट चाललेली आहे. आपण देहाचे अभिमानी पाहिले, प्राज्ञ, तैजस आणखीन विश्व. आणि ईश्वराच्या बाबतीत ईश्वर, हिरण्यगर्भ आणि वैश्वानर. हे जे आहेत तर हे 3 आपले समष्टीचे आणखीन 3 व्यष्टीचे. आता अभिमानी म्हणजे काय, तर हे जे मी देह आहे, मी जागा आहे, अशा पद्धतीने जे ऐक्य असतं मीच आणखीन त्या स्थितीचं, तर त्याला अभिमान म्हणतात. त्या ऐक्याला अभिमान म्हणतात. जो म्हणतो की मी जागा आहे तर तिथे तो अभिमानी धरला जातो. म्हणून जो प्राज्ञ आहे म्हणजे जो झोपेत, जो सुषुप्तीत आहे, कारण देहात आहे, अभिमानी म्हणतो, तोच स्वप्नाच्या काळात त्यालाच तैजस म्हणतात. कारण तेव्हा तोच जीव मी स्वप्न बघतोय म्हणायला लागतो. आणखीन त्यालाच नंतर जेव्हा जागृती येते तर त्यावेळेस त्याला आपण विश्व असं म्हणतो. कारण त्यावेळेस तो म्हणायला लागतो की मी जागा आहे. जागृतीची व्याख्या आहे की इंद्रियांचा ईश्वर निर्मित सृष्टीशी जेव्हा सन्निकर्ष होतो, संबंध येतो, प्रत्यक्ष संबंध येतो, त्यावेळी त्या स्थितीला जागृती म्हणतात. ईश्वर निर्मित सृष्टी म्हणजे ही संपूर्ण सृष्टी, तर त्याच्याशी आपल्या इंद्रियांचा संबंध येतो तर त्यावेळी त्याला जागृती असं म्हणतात. आता व्यष्टी आणि समष्टी 2 जे हे घेतलेले आहेत तर त्याचाही आपण स्वरूप पाहिलं की सगळ्या देह एकत्रित ती समष्टी आहे. आपलं सगळे जीव एकत्र ती समष्टी आहे. आणखीन इंडिव्हिज्युअल जो आहे तर तो व्यष्टी किंवा एकच जीव आहे. आता हे पाहिलं की ईश्वराने सृष्टी निर्माण केली, ईश्वराने जीव निर्माण केले. पण हे सूक्ष्म देह झाल्यानंतर सूक्ष्म देहात भोग घडत नाहीत. जे आहेत ते स्थूल देहाच्या माध्यमातून घडतात. सूक्ष्म देहाचे भोग म्हणजे प्रतिष्ठा, कीर्ती वगैरे अशा तऱ्हेचे आहेत. मन, बुद्धी ह्यांना जे भोग घडतात ते सूक्ष्म देहाचे आहेत, पण ते स्थूल देहाच्या माध्यमाशिवाय घडू शकत नाही. म्हणून ईश्वरांनी स्थूल सृष्टी निर्माण केली, जीवाच्या भोगाची व्यवस्था, यासाठी स्थूल सृष्टी निर्माण केली. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, हा जो भगवान आहे, भगवंत आहे, त्यांनी काय केलं तर हे पंचतन्मात्रा ज्या होत्या तर त्या काही विशिष्ट प्रमाणात एकत्रित केल्या. जसा आपण कणिक मळतो पोळ्या करायला किंवा कशालाही, किंवा अनेक पदार्थ केकच्या साठी आपण एकत्र करतो, आणखी नंतर त्याचा पदार्थ बनतो. किंवा कुंभार माती आणि पाणी एकत्र करतो, मऊ अगदी करतो, आणखीन मग त्याला जी हवी ती भांडी घडवतो. तसंच ईश्वराने ही 5 महाभूत जी आहेत तर ती विशिष्ट प्रमाणात एकत्र केली. कुंभाराने जर का पाणी घातलं जास्त तर मडकं होणार नाही, माती जास्त घातली तरीही होणार नाही, त्याचं प्रमाण हे विशिष्टच लागतं. मग आता यांनी काय पद्धतीने पंचीकरण केलं, ह्याला पंचीकरण म्हणतात. ईश्वराने कसं केलं तर प्रत्येक भूताचे 2 भाग केले. पोळीचे आपण अर्धे करतो ना, त्याप्रमाणे 2 भाग केले. प्रत्येक भूताचे एक गोल धरा, त्याचे 2 भाग झाले. आता हा जो अर्धा आहे तर एक त्यातला अर्धा भाग जसाच्या तसा ठेवून दिला बाजूला, आणि दुसरा जो होता तर त्याचे 4 भाग केले. म्हणजे सत्कर आणि नित्कर, साध्या आपल्या भाषेत सांगायचं तर, किंवा एक अष्टमांश गणिताच्या भाषेत. मग प्रत्येक भूतात त्यांनी काय केलं की हा जो अर्धा भाग आहे मूळ, तर त्याच्यात उरलेल्या 4 भूतांचे एक अष्टमांश मिसळत गेला. म्हणजे एक अष्टमांश 4 भूतांचे मिळून पुन्हा अर्धा भाग झाला, आणि मूळ अर्धा भाग आणखीन हे 4चा मिळून झालेला अर्धा भाग, असं मिळून ते पूर्णभूत झालं. आता मूळ त्याचा जो अर्धा भाग आहे, पूर्ण अर्धा म्हणजे मेजॉरिटी जी आहे, जास्तीत जास्त जे आहे ते मूळभूताचं असल्यामुळे त्याच्या सगळ्या ज्या
गुणधर्म आहेत तर ते त्या स्थूलभूतात दिसायला लागले. पण बाकीच्या ज्या आहेत तर त्याचे देखील प्रयत्न केला तर आपल्याला त्याचे अंश दिसू शकतात. दासबोधात याबद्दल खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे की आकाशामध्ये पृथ्वीचा अंश कुठला, जलाचा अंश कुठला, हे सगळं त्याच्यात अतिशय डिटेलमध्ये दिलेलं आहे. तेव्हा जर का इच्छा असली तर ते बघू शकतात. आता हे पंचीकरण झालं. पंचीकरण झाल्यानंतर संपूर्ण ह्या सृष्टीची, जड सृष्टीची, आपल्याला दिसणाऱ्या सृष्टीची अशी उत्पत्ती झाली. ईश्वरांनी निर्माण केली. आधी जी सूक्ष्म सृष्टी होती तर त्याची आता स्थूल सृष्टी निर्माण झाली. मग त्याच्यात इथे म्हटलेलं आहे की सगळे जड आणखीन चेतन असे सगळं निर्माण झालेलं आहे. चेतन प्राणी तर चैतन्य सूक्ष्मदेह आधीच निर्माण झाले होते, पण त्यांना राहायला आता घरं निर्माण झाली, स्थूल घरं निर्माण झाली, ज्याच्यात अनेक विध 84 लक्ष योनी आपण म्हणतो ही चेतनाचा भाग झाला. आणि जड भागात देखील 7 वरचे लोक, 7 खालचे लोक, अशा पद्धतीने पुराणात सगळं वर्णन आहे. आपल्याला त्याच्यात काही फारसं विचार करायचं कारण नाहीये. एवढंच पाहायचं की त्यांनी जडसृष्टी निर्माण केली. आणखीन ह्या जडसृष्टीच्या माध्यमातनं ह्या जीवाला भोग घडायला लागले. स्थूल अन्न आहे म्हणून जीवाच्या रसनेला भोग घडतात आणि त्यामुळे जीव वाढतो. म्हटले श्रुतीत सांगितलेलं आहे ना की हा देह अन्नमय आहे, अन्नाने तो वाढतो, अन्नात राहतो आणि शेवटी अन्नातच मिसळून जातो असं श्रुती सांगते. अन्नात मिसळतो म्हणजे काय आहे? राख झाली समजा तरी देखील ती शेवटी पृथ्वी तत्वाची आहे, पृथ्वी तत्वात मिसळते. त्याचे बाकी घटक जे वाफ रूपाने निघून जातात, हवेत जातात, ते देखील कधीतरी वनस्पतींच्या माध्यमातनं अन्नाच्याच रूपांतरित होतं. किंवा जर का देह कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्ला तरी देखील अन्नच होतं, ते पुरला, कृमी कीटकांचं अन्न होतं. कुठल्याही पद्धतीने जर का विचार केला तर आपला देह हे अनेकांचं अन्न आहे. खाजे बहुत जीवांचे तापत्रयी बोलले असं समर्थांनी म्हटलेलं आहे. हा जो देह आहे हा, कारण आपण जिवंत असताना सुद्धा आपल्या शरीरामध्ये लाखो जंतू, लाखो नाही कोट्यवधी जंतू असतात शरीराच्या आतमध्ये, शरीराच्या वरती, आणि ते त्या शरीराच्या माध्यमातूनच जगत असतात. आपल्याला ही कल्पना फार विचित्र वाटते की अरे माझ्या पोटात आणखीन माझ्या अंगावरती एवढे जंतू आहेत आणि ते माझ्या आधाराने जगतात, मला खातात. पण हे सत्य आहे. जर का आपण शास्त्र पाहायला लागलो, कुठलं मेडिकल सायन्स वगैरे, बॅक्टेरियोलॉजी, तर त्याच्यात आपल्याला हे कळेल की ते सगळे आपल्या आधारानेच जगत असतात. मेल्यानंतर सुद्धा काय होतं, ताबडतोब आपल्याला उचला म्हणतात ना, कशासाठी? बाकी किडे ताबडतोब त्याला खायला येतात म्हणून, मुंग्या येऊ शकतात, सगळं येतं. अगदी आपण चैतन्य आतमध्ये असताना सुद्धा मुंगी चावू शकते. आपल्याला कल्पना आहे ह्या गोष्टीची. म्हणून हे जे सगळं आहे, ही सगळी भूत, हे सगळे देह, ह्यांचा या पद्धतीने जर का आपण विचार करायला लागलो तर आपल्याला वैराग्य यायला, आपलं देह तादात्म्य जायला फार मदत होते. आणि त्यासाठी याचं मी थोडंसं जास्त वर्णन केलं, जे इथे एवढं नाहीये, पण त्याचं वर्णन ह्या दृष्टीने करायला लागतं की त्या आपल्याला वैराग्य त्याच्याबद्दल निर्माण व्हावं. देह जाणार आहे हे लक्षात यावं. आणि आता हे जे जीव आहेत तर हे जन्मतात मरतात, जन्मतात मरतात. इथे म्हटलंय की एका भोवऱ्यातनं, नदीतल्या भोवऱ्यामध्ये जातात, त्याच्यात गरगर फिरतात, त्याच्यातनं बाहेर पडतात, दुसऱ्या भोवऱ्यात अडकतात, तिथे गरगर फिरतात. म्हणजे एका देहातनं दुसऱ्या देहात जात असतात, त्या देहात गोलगोल फिरत असतात, सगळ्या सृष्टीच्या मधले भोग मिळवायचा प्रयत्न करत असतात. आणि देह तादात्म्य आणि जगत सत्यत्व ह्याच्यात ते रमून 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 कधीच मुक्त होत नाही. अनेक अनंत जन्म अशा पद्धतीने आपण फिरत आलेलो आहोत.
पण कधीतरी ज्या वेळे आपलं शुद्ध पुण्य उदयाला येतं, शास्त्र असं सांगतं की जेव्हा शुद्ध पुण्य उदयाला येतं तर त्यावेळे आपल्याला परमार्थाच्या बाजूला यायची बुद्धी होते. शुद्ध पुण्य म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे निष्काम भावनेने सत्कर्म केलेलं असतं तर त्याचं रूपांतर शुद्ध पुण्यात होतं. आणखीन ते शुद्ध पुण्य आपल्याला ईश्वराकडे न्यायला पात्र करतं. बाकी जी माझ्या नावासाठी मी दान दिलं समजा, किंवा काहीतरी मला रिटर्न मिळावं म्हणून मी मदत केली, अशा ह्याचं आपल्याला तिथल्या तिथे काहीतरी फळ मिळून जातं. माझं नाव त्या शाळेच्या बोर्डवरती लागलं, झालं, मला त्याचं फळ मिळालं. मला कीर्ती हवी होती ती, लोकांनी म्हणायला हवं होतं ते. देवाचा आणि माझा मग संबंध नाही उरत. देवाशी जर का संबंध आपल्याला प्रस्थापित करायचा असला तर त्याच्यासाठी पूर्ण निष्काम भावनेने कर्म आणि उपासना करायला लागते. अशी जेव्हा आपण करतो तर त्यावेळे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले हे जे तुकाराम महाराजांचं आहे, त्या पद्धतीने त्या बहुपुण्याची बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी अशी आवडी निर्माण होते. आणखीन त्याला जाणण्याची इच्छा निर्माण होते. असं जेव्हा होतं तेव्हा आपण जेव्हा प्रयत्न करायला लागतो आणि मग आपल्याला कोणीतरी मार्ग दाखवणारं पाहिजे, काहीतरी सांगायला पाहिजे, मी चाचपडतेय, अंधारात चाचपडतेय, मला काही कळत नाहीये, अशा ह्याच्यात मार्ग दाखवण्यासाठी सद्गुरू भेटतात. इथे जे सांगितलं हे जे किडे भोवऱ्यात हिंडत असतात तर त्यांचं पुण्य उदयाला आल्यानंतर कोणी एखादा सज्जन माणूस त्यांना त्या भोवऱ्यातनं बाहेर काढतो, आणखीन एखाद्या वृक्षाच्या छायेखाली ठेवतो, तिथे ते सुखात राहतात, विश्रांती घेतात. म्हणून त्यांनी ह्या पद्धतीने केलेलं आहे. त्याप्रमाणे आचार्य जे असतात म्हणजे सद्गुरू जे असतात ते अशा दमलेल्या फिरत असलेल्या जीवाला काठावरती, भवनदीच्या काठावरती आणून ठेवतात आणि तिथे तो अत्यंत सुखाने राहतो आणि योग्य वेळ होताच परत त्या परब्रह्माशी एकरूप होऊन जातो. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असे श्री गुरु असतात. त्यांचं हे लक्षण आहे. श्रोत्रिय म्हणजे शास्त्राभ्यास केलेले. कशासाठी लागतो शास्त्राभ्यास? अनेक शंका असतात, अनेक आपल्याला असंभावना दोष ज्याला म्हणतात ते असतात. म्हणजे हे असं कसं असेल, मग जीव असा कसा असेल, मग ब्रह्म असं कसं असेल, मग हे खरोखरीच एकरूप आहेत का, वगैरे वगैरे हर तऱ्हेने शंका असतात. शेकडो, म्हणजे जर का आपण ब्रह्मसूत्रासारखा ग्रंथ अभ्यासाला गेलो तर आपल्याला कळेल की किती आणखीन कशा शंका येऊ शकतात. म्हणजे काही काही शंकांचं तर आपल्याला हसायला येतं की अशी कशी काय शंका घेतलीये म्हणून, पण ती कोणाला तरी आलेली असणार म्हणून शंकराचार्याने ती लिहिलेली आहे, त्याचं समाधान केलेलं आहे. असं कुठलाही जर का संशय असला मनात तर आपल्याला निसंशय ज्ञान हे जे मोक्षाचं व्यवच्छेदक लक्षण आहे ते मिळू शकत. पूर्ण निसंशय ज्ञान त्याचीच गरज असते. आणखीन हे ज्ञान होण्यासाठी सगळ्या शंका आपल्या जायला लागतात. त्या शंका श्रोत्रिय श्री गुरु दूर करू शकतात. ब्रह्मनिष्ठ तर आवश्यकच आहे. जो स्वतः तिथे गेलेला नाहीये तो आपल्याला काय सांगणार आहे? स्वतः ते पाहून आलेला आपल्याला सांगू शकतो, हो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय, किंवा हो मी तिथे जाऊन आले, मला माहिती आहे नक्की, असं सांगणारे जे आहेत तर ते श्री गुरु असतात. आपल्याला रामकृष्ण परमहंसांची कथा माहिती असेल की विवेकानंद जेव्हा पहिल्यांदा गेले त्यांनी विचारलं की तुम्ही देव पाहिलाय का? त्यांनी सांगितलं की हो मी पाहिलाय, आत्ता जसा तुला बघतोय तसा मी देव पाहिले. आणि मग त्यांनी विचारलं की तुम्ही मग मला दाखवू शकाल का? त्यांनी होय म्हणून सांगितलं. फक्त त्या होयच्या मागे शिष्याकडनं श्री गुरूंनी दिलेली साधना उत्तम झाली तर ते दाखवू शकतात. दाखवू शकतात म्हणजे तद्रूप करू शकतात. आणि दयाळू लागतं. ब्रह्मनिष्ठ आहेत, श्रोत्री आहेत, पण जर का त्यांना इतरांच्या बद्दल दया नसली तर ते आपल्या आनंदात मस्त राहतात, एकटे ते आपला आनंद उपभोगतात. पण बुडते जन देखवे ना डोळा असे जे असतात ते सद्गुरू खरे असतात. त्यांना इतरांचा कळवळा येतो. म्हणजे काय ही माणसं उगाच दुःख भोगतायत, स्वतः आनंद रूप आहेत आणि तरी दुःख भोगतायत.
नसलेलं दुःख, आगंतुक आलेलं, जर का माझं देह तादात्म्य सुटलं, जर का माझं जगत सत्यत्व सुटलं, तर मला दुःख कोण द्यायला समर्थ आहे? कोणीही नाही. कारण जगातनं जी दुःख येतात तर ती जगत सत्यत्व गेल्यानंतर त्यांना काही व्हॅल्यूच राहत. आणि बरं, देहाला जे काय होत आहे, तर देह तादात्म्य गेल्यानंतर देहापासून इतका अलिप्तपणा येतो की त्याच्यामुळे सगळं जे आहे ते देहाशी मर्यादित होऊन जातं. ते देहाजवळच राहतं. मी जी आहे मी साक्षी बनून जाते. चाललंय देहाचं, चालून द्या. कबीरांची गोष्ट आपल्याला माहिती आहे की ते एकदा आपल्या आनंदात मग्न होऊन चाललेले असताना कुत्र्याने त्यांच्या पिंढरीचा चावा घेतला. त्यांना भानच नव्हतं. याला भाव स्थिती असली तर असं भान जातं, कायम भान जात नाही. हे लक्षात घ्या की श्री गुरु म्हणा किंवा संत म्हणा, देहभानावरती असतात आणि म्हणूनच ते कार्य करू शकतात. पण मधूनच त्यांची अशी स्थिती होऊन जाते, हेही सत्य आहे. तशी कबीरांची होती. आणि मग त्याच्यात जेव्हा त्यांना कोणीतरी म्हणालं की असा कुत्रा चावलाय, रक्त येत आहे, त्यांनी उत्तर काय दिलं की पिंढरी ज्याने कुत्ता ज्याने, मला त्याचं काय. पाय ठीक आहे, तो माझा आहे, मी नाहीये, मला त्याचं काहीही लागलेलं नाहीये. अशा पद्धतीने त्या ह्याच्यात ते उत्तर देऊ शकतात. आणखी आपल्याला कल्पना आहे की रामकृष्ण परमहंसांची देखील कथा आहे की ज्या वेळेस त्यांना कॅन्सर झाला होता गळ्याचा, एरवी ते कण्हत असत, खूप दुखायचं. पण जर का कोणी काही शंका घेऊन आलं तर त्यांचं दुखणं ते पूर्ण बाजूला ठेवू शकत, ते दूर राहायचं. दुखणं तिथल्या तिथे बाजूला राहायचं, कारण ते त्या देहाच्या ह्याच्या पलीकडे जायचे. जीवनमुक्त झाला, संत झाला, म्हणजे तो त्याला कुठचंही दुःख होऊच नये, रोग होऊ नये असं नाहीये. देह प्रारब्धाने बांधलेला असतो, त्याला ते होणार आहे. पण असे जे दयाळू श्री गुरु असतात तर ते अशा बुडणाऱ्या जीवाला बाहेर काढतात. बाहेर काढतात म्हणजे त्याला मार्ग दाखवतात. उपनिषदात छांदोग्यात मला वाटतं कथा आहे की एक माणूस जंगलातनं जात असतो आणि जंगलातनं जाताना त्याला वाटेत चोर भेटतात. हे चोर त्याला पकडतात, मारतात, त्याच्याजवळचं सगळं लुटून घेतात, त्याचे डोळे बांधतात, हात बांधतात, त्याला लांब जंगलात घेऊन जातात कुठेतरी, आणखीन तशाच अवस्थेत सोडून देतात. आता ह्याला रस्ता कळत नाहीये, डोळे बांधलेले आहेत, दिसत नाहीये, डोळ्यावरची पट्टी काढावी तर हात पण बांधलेले आहेत. तो त्या जंगलात ओरडत, अडखळत, पडत, लागत, दुःखाने आक्रंदत असा जात असतो. मदत करा म्हणून ओरडत असतो. कोणीतरी सज्जन त्याचं हे ऐकतो, आणखीन येऊन त्याला त्याच्या डोळ्यावरची पट्टी, हात सोडतो आणि त्याला मग विचारतो शांत करून की काय झालं, कुठे जायचं आहे तुला. तो सगळी हकीकत सांगतो. तिथे गांधार देश म्हणून म्हटलेलं आहे त्याला. तेव्हा हा सज्जन जे गृहस्थ असतात तर ते त्याला गांधार देशाचा मार्ग सांगतात, त्याला रस्त्यावरती आणतात. हा रस्ता अशा पद्धतीने जातो, ह्या रस्त्याने तू जा, पुढे अशा खुणा लागतील, तर त्याच्या आधाराने तू पुढे जा. जर का तुला काही शंका आली तर मार्गात जे कोणी सज्जन तुला दिसतील तर त्यांना विचार, ते तुला मार्ग सांगतील. आणि अशा अशा पद्धतीने गेलास तर तू तुझ्या मूळ ठिकाणी जाशील. सद्गुरू हेच करतात. आपण जे ह्या भवाटवी म्हणून म्हणतात किंवा भवारण्य म्हणतात, म्हणजे ह्या जगातल्या सगळ्या दुःखाच्या ह्याच्यात आपण दुःख टेकन फॉर ग्रांटेड म्हणतो की हा संसार आहे असं चालायचंच. ठीक आहे, चालून द्या ना, पण मी त्याच्यापासून अलिप्त पाहिजे, मी आनंदात पाहिजे, हे आपल्याला सद्गुरू शिकवतात. आणखीन आपलं मूळ स्वरूप जे आहे त्याच्यापर्यंत जाण्याचा ते मार्ग दाखवतात. ह्या मार्गानुसार जर का आपण चाललं तर आपण निश्चित आपल्या गावाला जातो, आपल्या स्वरूपाशी जातो. आणि एकदा सद्गुरूंनी मार्ग दाखवला, ईश्वराचा हा नियमनाचा भाग आहे की जेव्हा आपल्याला इच्छा होते अशी त्याला जाणण्याची, त्याच्यापर्यंत पोचण्याची, तेव्हा आपल्याला मार्गदर्शक भेटणारच. मार्गदर्शक मिळाला पाहिजे ही ईश्वराची
व्यवस्था आहे. आणि अनेकांना आपल्यापैकी तसा अनुभव असेल की ज्या वेळे परमार्थाची इच्छा होते त्यावेळी काही ना काहीतरी घटना घडते, आणखीन आपल्याला तिथे जाण्याचा ग्रंथ तरी मिळतो, काहीतरी आपल्याला मदत होते. आणि हे ईश्वराचा नियम आहे. त्याप्रमाणे सद्गुरू त्याला भेटतात. आणखीन अशाला सद्गुरू सांगतात की तू हे जे 4 देह आहे, तर त्याच्या पलीकडला त्या 4 देहांना जाणणारा, 4 देह म्हणण्यापेक्षा 3 देह असं आपण धरूया, चौथा देह साधकाला असतो, आपण नंतर त्याचा विचार करू. तर ह्या देहांना जाणणारा, त्याच्या भावनांना, त्याच्या सगळ्या हालचालींना, सगळ्याला जाणणारा जो आहेस, तर तो खरा तू आहेस. त्यांचा तू प्रकाशक आहेस. प्रकाशक म्हणजे त्यांचं ज्ञान करून देणारा तो तू आहेस. तू देह नाहीयेस, तू मन नाहीयेस. इथे त्याला 5 कोशांचा म्हटलेला आहे. 5 कोश म्हणजे पंचकोश विवेक म्हणून पूर्ण प्रकरणच येणार आहे, पण 3 देहात 5 कोश बसवलेले आहेत शास्त्रकारांनी. ते जास्त सोपे पडतात आपल्याला विवरणाला. ह्या दृष्टीने अन्नमय कोश जो आहे तर तो म्हणजे स्थूल देह. आता सूक्ष्म देहात 3 कोश सांगितलेले आहेत. एक प्राणमय, मनोमय, आणखीन विज्ञानमय म्हणजे बुद्धी, सॉरी, आणि तिसरा जो आहे तो सुषुप्तीचा किंवा कारण देहाचा म्हणजे आनंदमय कोश. असे 5 कोश सांगितलेले आहेत. एका दृष्टीने पाहिले ना तर तत्वविवेक जे आहे ते पुढल्या ग्रंथाचं थोडंसं प्रस्तावनेसारखं आहे. अगदी थोडक्यात 5 कोशांची माहिती दिलेली आहे, 4 देहांची आहे. नंतर महाभूत विवेक प्रकरण आहे, त्याची थोडक्यात माहिती आहे. आणि सगळ्यातनं तत्वापर्यंत कसं पोचायचं हा विचार आहे इथे. इथे आता हे 5 कोश सांगितलेत त्यांनी. हे जे 5 कोश आहेत तर त्याच्याशी तादात्म्य हे बंधनाचं कारण आहे असं आपल्याला 33वा श्लोक सांगतो. हे जे आता कोश आहेत यांचं स्वरूप काय आहे एक आपण पाहिले की अन्नमय कोश माहिती आहे, स्थूल देह. पुढला त्याच्याहून जरा सूक्ष्म आहे तो प्राणमय, त्याच्यात प्राण आणि कर्मेंद्रिय ही आहेत. त्याच्याहून जो सूक्ष्म आहे तर तो मनोमय, ज्याच्यात मन आणि ज्ञानेंद्रिय आहेत. त्याच्याहून सूक्ष्म विज्ञानमय कोश आहे, ज्याच्यात बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय. आता त्याचे 2 कोश का बरं केले? ज्ञानेंद्रिय दोन्ही ठिकाणी आहेत, पण एका ठिकाणी मन आहे, आणखीन एका ठिकाणी बुद्धी आहे. ह्या दोघांची कार्य वेगळी असल्यामुळे जरी अंतःकरणाचेच दोन्ही घटक असले तरी त्यांची कार्य वेगळी असल्यामुळे त्यांचे 2 कोश केलेली आहेत. आणि शेवटचा जो आहे तर तो आनंदमय कोश आहे. यांचा आपण पुढे सगळा पूर्ण प्रकरणच आहे पंचकोश विवेकाचं. यांचा विवेक केला म्हणजे कोश आणखीन आत्मा यांना परस्परांपासून दूर केलं की आपलं काम झालेलं आहे. ते मी नाही, कोश मी नाही आहे, तर मी म्हणजे आत्मा आहे आणि आत्मा ब्रह्म आहे. हे ज्या वेळेस आपल्याला निश्चित ज्ञान होतं, तसा आपल्याला अनुभव येतो, त्यावेळी आपण ह्याच्यातनं म्हणजे एकदा अनुभव आला की सुटलो असं नाहीये. तो अनुभव दृढ व्हायला लागतो, अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष व्हायला लागतो, आणखीन अपरिवर्तनीय व्हायला लागतो. नुसतं त्याचे ग्लिम्सेस मिळवून पुरेसं नसतं, तर तो अपरिवर्तनीय म्हणजे परत मागे जाणार नाही इतका तो दृढ व्हायला लागतो. आणि अनुभव आल्यानंतर जर का आपण त्याच्यात रंगायला लागलो, त्याचा अहंकार घेऊन बसायला लागलो, तर आपण पहिल्यापेक्षा जास्त खाली असतो. त्यामुळे ती श्री गुरूंच्या ईश्वराच्या कृपेने आलेला आहे हे लक्षात घ्यायचं, आणखीन तो दृढ कसा होईल ह्याचा विचार करायचा. समर्थांचं सोलीव सुख नावाचं एक प्रकरण पाहिलेलं असेल, किंवा आत्माराम म्हणून आहे, तर त्याच्यात श्री गुरु अनुभव आणून देतात स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या अनुग्रहाने. आणखी नंतर शिष्याला त्याचं दृढीकरण करायचा उपदेश करतात. आता तू ते दृढ कर अशा पद्धतीने. आणि मग शिष्य त्याच्यासाठी प्रयत्न करतो. त्याचं पटकन होऊन जातं, आपलं इतकं पटकन होत नाही. त्या ग्रंथात जे आहे ते फार लवकर त्याचं दृढीकरण झालं होतं. आपलं तेवढं होत नाही, कारण आपण त्या पद्धतीचा शिष्य नाही आहोत. एखादा कोणी असला तर उत्तम आहे, पण मी तरी नाहीये.
आता हे जे कोश आहेत तर त्याच्या एकाबद्दलच मी सांगते. कारण देहात जो आहे तर तो आनंदमय कोश आहे. आता आनंदमय कोश म्हणजे नक्की काय ह्याचा थोडा विचार पाहिजे, म्हणून त्याचा विचार करते. बाकी आपण नंतर पुढे करणारच आहोत. पण सत्व गुण आणखीन आनंद वगैरे, मोद प्रमोद, आणखीन प्रिय मोद प्रमोद, अशा ज्या 3 वृत्ती आहेत आनंदाच्या, त्या मिळून आनंदमय कोश आहे. आता 3 वृत्ती म्हणजे काय? प्रिय म्हणजे काय की मला जो हवाय विषय तो मला दिसणं. मोद म्हणजे तो आवाक्यात येणं, मिळणं. आणि प्रमोद म्हणजे त्याचा प्रत्यक्ष उपभोग घेणं. प्रकर्षाने मोद, प्रमोद, त्याचा प्रत्यक्ष आपल्याला उपभोग घेणं. जागृती आणि स्वप्नात हा मिळतो, पण सुषुप्तीला असा क्रम नाहीये. तिथे तो निर्भेळ असतो, याच्यावरती अवलंबून नसतो. आणखीन हा जो कोश आहे ना, हा केवळ सुषुप्तीत असतो असं धरू नये. कारण प्रत्येक प्रिय मोद प्रमोद हे जे आहे तर त्यावेळे जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा आपण आनंदमय कोशातच असतो. तात्पुरते आपण आनंदमय कोशात असतो, जरी सुषुप्तीत नसलो तरी. हे आपल्याला पटकन लक्षात येत नाही. आपण आनंदमय कोश म्हणजे सुषुप्ती असं धरून चालतो, पण हे देखील स्वप्नात आणि जागृतीत देखील आपल्याला अनुभवाला येतात. त्या आनंदाचा जो क्षण असतो तर त्यावेळेस आपण आनंदमय कोशातच असतो. आणि ह्या कोशातनं जेव्हा जीवाला सोडवण्यात येतं, विचारांनी हा सुटतो. आपण ह्या कोशाला बाजूला करू शकत नाही. म्हणजे केळीची सालं काढतात ना, तसा सोलून टाकायचा. पण हे सोलणं विचारांनी आहे, त्याच्याशिवाय होत नाही. आमच्या इथे जायफळाचं फळ किती जणांनी पाहिलंय मला कल्पना नाही. आपण जायफळाचा गर जो नेहमी उगाळून किंवा किसून वापरतो तो पाहिलाय. पण मला नेहमी तो पाहिला की 4 देह आठवतात. जायफळाचं झाडावरती जे फळ असतं बाहेर मोठं असतं ते, जसं जर्दाळूला वगैरे असतो ना मांसल भाग, तर तसा असतो. ते काढल्यानंतर आतमध्ये जो आपल्याला कडक जायफळाचा दिसतो आणि तो फोडल्यानंतर आतमध्ये गर मिळतो. तर त्या कडक भागाच्या वरती जायपत्रीची जी आपण वापरतो मसाल्याच्या पदार्थात वगैरे किंवा कुठच्याही गोड पदार्थात काही काही, तर जायपत्री अशी ती बोटांनी अशी ही केल्यासारखी त्याच्या भोवती संपूर्ण असते. सूक्ष्म देहाचे मला त्याच्यात आठवण येते. स्थूल देहाच्या आत सूक्ष्म देह आहे आणि त्याच्या आत मोडायला कठीण असा कारण देह आहे. अज्ञानाचा देह आहे ना, तो कठीण असतो फार. म्हणून ते कवच जे आहे ते कारण देह आहे. आणखीन आतमध्ये आनंद भरलेला आहे, महाकारण देह, प्रत्यक्ष तो. मला नेहमी त्या जायफळाची आठवण येते 4 देहांचा विचार करताना. आणि एक एक हे जे देह आहेत, हे जे कोश आहेत, तर त्यांचा आपल्याला विचारांनी निराश करायचा आहे. विचार काय पद्धतीने करायचा? इथे जो आत्ता सांगितलेला आहे तर तो अन्वय व्यतिरेकाचा विचार सांगितलाय. एकेका देहांचा व्यतिरेक करत जायचा. म्हणजे काय? दूर करायचा. व्यतिरेक म्हणजे दूर सारणं, बाजूला सारणं, ते हे नाही अशा पद्धतीने. याच्यासाठी विचार असा करता येतो की आत्ता मी जागी आहे, आत्ता मला स्वप्नावस्था जाणीव आहे का? अजिबात नाहीये. स्वप्नाची जाणीव नाहीये किंवा कारण देहाचीही मला जाणीव नाहीये. म्हणजे त्या 2 देहांचा, त्या 2 अवस्थांचा ह्या अवस्थेत व्यतिरेक आहे. ते त्याच्यापासून दूर आहेत, वेगळे आहेत. पण मला ज्ञान आहे आत्ताही. म्हणजे ह्या ज्ञानाचा म्हणजे ज्ञानरूप आत्म्याचा, संवितचा, ब्रह्माचा, आत्मभान ह्याचा अन्वय आहे. अन्वय म्हणजे मागोमाग जाणं, म्हणजे अखंड असणं, त्याच्यात व्यापून असणं. ह्या देहात तो आहे. आता मग सूक्ष्म देह म्हणजे जी स्वप्नावस्था आहे, त्याच्यात जागृतीचं भान नाहीये, त्याच्यात सुषुप्तीचं भान नाहीये, पण त्याच्यातही ज्ञान आहे.
म्हणजे त्या दोन देहांचा तिथे व्यतिरेक आहे, पण आत्म्याचा तिथे अन्वय आहे. तिसरी आता सुषुप्ती अवस्था, त्याच्यात जागृतीही नाही, स्वप्नही नाही, पण ज्ञान तिथेही आहे. आपण कसं आहे ते आपण पाहिलं होतं. तिथेही ज्ञान आहे. म्हणजे जे अखंड आहे, सगळ्यात अनुस्यूत आहे, ते सत्य आहे. आणि जे दूर होत आहे, जे कायम टिकणारं नाहीये, त्याचा व्यतिरेक आहे. दुसरं उदाहरण देतात, ते माळेचं देतात. फुलांची माळ आहे. प्रत्येक फुल जे आहे ते दुसऱ्या फुलापासून वेगळं आहे. म्हणजे एका फुलात दुसऱ्या फुलाचा व्यतिरेक आहे. आणि दोऱ्याचा मात्र प्रत्येक फुलामध्ये अन्वय आहे. म्हणजे दोरा सगळीकडे व्यापून आहे आणि फुलं मात्र त्याच्या पुरती आहेत. फुलांचा परस्परात व्यतिरेक आहे, पण दोऱ्याचा सगळ्यात अन्वय आहे. तसा जो आत्मा आहे त्याचा सगळ्या अवस्थात, सगळ्या देहात, सगळ्या कोशात सगळीकडे अन्वय आहे. म्हणजे तो सगळीकडे व्यापून आहे. त्याच्यावरती ह्या आपल्याला 3 अवस्था, 3 देह वगैरे भासत असतात. हा जो विचार आहे, ह्या विचाराला अन्वय व्यतिरेक असं म्हणतात. अन्वय जो असतो तो स्वतंत्र सत्तेचा असतो आणि व्यतिरेक जो असतो तो अन्वयावरती अवलंबून असतो. माळेतनं दोरा काढला तर त्या माळेला अस्तित्वच राहत नाही. फुलं सगळी विखरून जातात. आपल्यातनं जर का चैतन्य काढलं तर काय उरलं? काहीच नाही उरलेलं. स्वतंत्र सत्ता आहे आणि व्यतिरेक ज्यांचा होतो त्यांची परतंत्र सत्ता आहे. म्हणून आपण त्यांना दूर करू शकतो. तसा विचाराने आपल्याला, म्हणजे आधी जे सांगितलं होतं की संवित तत्र न भिद्यते म्हणून जे म्हटलेलं होतं की संवित एक रूप आहे, ती प्रत्येक देहात, प्रत्येक अवस्थात सगळीकडे व्यापून आहे. आणि हे देह किंवा हे कोश हे मात्र परस्परांपासून वेगळे आहेत, अनित्य आहेत, येणारे जाणारे आहेत, म्हणून ते सत्य नाहीत. जोपर्यंत त्यांची प्रतीती आहे, जोपर्यंत ते आपल्याला जाणवत आहेत, तोपर्यंत त्याचा आपण काम करू शकतो. पण ते वास्तविक नाही आहेत हे लक्षात घ्यायचं असतं. आणि वास्तविक काय आहे तर ज्याचा अन्वय आहे, म्हणजे जे सगळीकडे व्यापून आहे, ते परब्रह्म सत्य आहे. मृगजळाचं उदाहरण आहे की मृगजळ आहे हे कळल्यानंतर देखील ते दिसत राहतं. आपल्याला त्याची गंमत बघता येते, आनंद घेता येतो, पण ते सत्य नाही हे आपल्याला कळत असतं. तसं होतं इथे की देह सत्य नाही, जग सत्य नाही हे कळलं तरी त्याचा आनंद घेता येतो, त्याच्यात काम करता येतं, पण लक्ष मात्र मी ब्रह्म आहे त्या आनंदावरती राहत. अन्वय व्यतिरेकाचा हा फायदा आहे. मृगजळा त्या पाण्याचा व्यतिरेक करून टाकलेला आहे, ते खरं नाहीये, बाद केला असं त्याला म्हणतात. जे व्यतिरेक ज्याचा असतो त्याचा आपल्याला बाद करता येतो, कारण जे येणारं जाणारं असतं ते सत्य नसतं, ते तेवढ्या पुरतं असतं. त्याला प्रतिती मात्र सत्तावान असं शास्त्रीय शब्द आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला त्याची प्रतीती येत आहे, म्हणजे जाणीव होतीये, म्हणजे दिसताय, कळताय, तोपर्यंतच त्याला अस्तित्व आहे. अशा याने आपण जर का सगळीकडे बघायला लागलो, सगळ्या सृष्टीकडे, देहाकडे, तर एक मोठी साधना होते. याला दृष्टी सृष्टीवाद असंही म्हणतात. मायेचंही लक्षण आहे हे, प्रतिती मात्र सत्तावान म्हणून. आणि दृष्टी सृष्टीवाद म्हणजे जोपर्यंत माझ्या समोर काही आहे तोपर्यंतच त्याला अस्तित्व आहे. माझी मुलगी आता इथे नाहीये म्हणजे तिला अस्तित्व नाही. अशा पद्धतीने जर का आपण विचार केला तर आपण त्या गोष्टीमध्ये रमणं आपलं बंद होऊन जातं. आपण त्यांचा विचार न करता आज जे आहे तर त्याचा आपण विचार करतो. आता जर का मी अभ्यासाला बसले तर अभ्यासाचाच विचार मनात राहील, कारण तेवढाच सत्य आत्ता, दुसरं काही आत्ता सत्य नाहीये, दुसऱ्याला कशाला अस्तित्वच नाहीये. हा अन्वय व्यतिरेकाचा विचारच इकडे गेलेला आहे पुढे. हे सगळे परस्परांवरती अवलंबून आहेत. हे एक पद्धतीने विचार केला की आपल्याला दुसरीकडे ते लावून घेता येतं, आणि अशी लावालावी करणं परमार्थात अपेक्षित आहे, बाकी व्यवहारात नसलं तरी. हा सूक्ष्म देहाचा व्यतिरेक करतो आपण, स्थूल देहाचा करतो, कारण देहाचा करतो, असा व्यतिरेक करत सगळीकडे व्यापून असलेले जे परब्रह्म तत्व आहे तर त्याचा अन्वय आहे एवढं लक्षात घ्यायचं. आणखी त्याच्यावरती लक्ष ठेवायचं, ज्याचा अन्वय आहे तर त्याच्यावरती लक्ष ठेवायचं.
हे सगळे वेगळे केले, कारण शरीर वेगळं केलं. आणखी ह्यानी मग आपल्याला ब्रह्मज्ञान होणं शक्य असतं. इथे उदाहरण जे दिलेलं आहे ते मुंजा नावाचं गवताचं दिलेलं आहे. लहानपणी मला आठवत आहे, खेड्यात होतो ते, एक गवत होतं, त्याची हळू एक 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 बाहेरच्या काड्या सुटल्या की आतमधनं एक छान अगदी नाजूक काडी मिळायची. बहुतेक तेच ते असावं, पण तो खेळ होता. आणखीन ती काडी न मोडता छानपैकी बाहेर काढायची, असा तो खेळ होता. तीच जसं छान सोलून काढायचं, तसे आपले देह सोलायचे मेंटली, विचाराने, की मी ते नाहीये. आणि हेच जे तत्व आहे हे महावाक्य सांगतं. महावाक्य विवेक पण आहे, मी म्हंटल तसं हे प्रस्तावना आहे. इथे या ग्रंथातले बहुतेक सगळे विषय येऊन गेलेले आहेत. इथे आता महावाक्यांनी हेच जे ज्ञान आहे हे सांगितलं जातं, जे पंचकोशांनी सांगितलं, जे 3 देहांनी सांगितलं, की आत्मतत्व वेगळं आहे, आणखीन देह किंवा कोश हे वेगळे आहेत. त्याच्याबद्दल आता महावाक्यांनी सांगितलेलं आहे की जीव आणखीन ब्रह्म यांचं जे ऐक्य आहे ते ह्या सगळ्या युक्तींनी शक्य होतं. कोश काय, व्यतिरेक काय, सगळ्या युक्तींनी. तर उपनिषद हेच सांगतात. प्रत्येक वेदात एक महावाक्य आहे. महावाक्य म्हणजे जे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य सांगतं त्याला महावाक्य म्हणतात. आणि बाकी ब्रह्माचं वर्णन करणारी जी वाक्य आहेत त्यांना अवांतर वाक्य असं नाव आहे. श्री गुरुमुखातून आलेल्या महावाक्याने ज्ञान होतं असं शास्त्र आपल्याला सांगतं. आणि असा सगळ्यांचा अनुभव देखील आहे. फार क्वचित अधिकारी शिष्याला अवांतर वाक्याने म्हणजे ब्रह्माच्या वर्णन ऐकून सुद्धा ज्ञान होऊ शकतं. पण मेजॉरिटी जी असते तर त्याचा नेहमी विचार केला जातो. आणखी त्यांच्यासाठी महावाक्य हे महत्वाचं आहे, ते सुद्धा श्री गुरूंच्या मुखातून यायला लागतं. सगळ्यांच्या अनधिकाऱ्याच्या कडनं आलं तर उपयोग नसतो त्याचा. श्री गुरु जेव्हा अनुग्रहपूर्वक ते वाक्य आपल्याला सांगतात की ते ब्रह्म तू आहेस, तत् त्वम असि, हे महावाक्य आहे. पण आता केवळ महावाक्याचा जर का आपण विचार केला, म्हणजे तत्त्वम असि असा जर का आपण विचार केला, ते तू आहेस, काय अर्थ उरला ह्या वाक्याला? ते म्हणजे काय? तू म्हणजे नक्की कोण? आणि त्या दोघांचं ऐक्य कसं काय आहे? हा सगळा विचार महावाक्यात येतो. आणि हा जो आहे तर हे जुळवून घेण्यासाठी लक्षणा वापरायला लागते. वाक्याच्या काही वृत्ती असतात. वृत्ती म्हणजे स्वभाव, म्हणजे वाक्याचा अर्थ कळून घेण्याची काही पद्धती आहेत. एक असतो तो वाच्यार्थ असतो. जो वाच्यार्थ आहे तर तो म्हणजे आपण वाक्य उच्चारल्याबरोबर जो अर्थ लक्षात येतो तो अर्थ. आता हे पांढरं आहे, ह्याला आणखीन काही लावायची गरज आहे का? ऍक्च्युअली हे शुभ्र आहे म्हणतात. कलरलेस जे असतं त्याला शुभ्र असा संस्कृतमध्ये शब्द आहे. आणखीन पांढरं जे म्हणतो तर ते ओपेक पांढरं, त्याला पांढरं म्हणतात. हे इथे निळे आहे, टॉर्च. ह्याला दुसरं काहीही म्हणायची गरज नाही. शब्द उच्चारल्याबरोबर मला त्याचा अर्थ कळलेला आहे. पण माझं घर दरीवरती आहे असं मी म्हणते. आता दरीवरती घर बांधतात का? शक्य आहे का दरीवरती घर असणं? म्हणजे दरीच्या काठावरती आहे. समुद्रावरती गेले होते मी. समुद्रावरती गेले म्हणजे काय? समुद्राच्या काठावरती वाळूवरती गेले होते, बरोबर आहे. म्हणजे इथे त्याच्याशी संबंधित अर्थ मी घेतला. याला लक्षणा लावणं असं म्हणतात. लक्षणेने अर्थ बोध करून घेणं. बाकी व्यंगार्थ आहे म्हणजे तिरकं बोलणं असतं किंवा वेगळ्या पद्धतीने सांगणं असतं. हे वेगवेगळे त्याच्या वृत्ती आहेत शब्दाच्या. आपल्याला इथे जी वापरायची ती लक्षणा नावाची जी पद्धत आहे तर ती वापरायची असते महावाक्यात. लक्षणा ह्या 3 प्रकारच्या सांगितलेल्या असतात. जहत लक्षणा, अजहत लक्षणा आणि जहदाजहल लक्षणा. सोप्या भाषेत जहत म्हणजे त्याग, त्याग करणं, वाक्यार्थाचा पूर्ण त्याग करायचा आणि त्याच्याशी संबंधित अर्थ स्वीकारायचा.
समुद्रावरती चालत होते. समुद्रावरती चालणं शक्य नाही, समुद्राच्या काठावर चालत होते. हे स्वीकारायला लागतं. ह्याला जहद म्हणतात. म्हणजे समुद्रावरती चालण्याचा पूर्ण मी सोडून दिलं आणि वाळूच चालतीये हे मी स्वीकारलं. त्याच्याशी संबंधित असा, त्याच्याशी जुळणारा अर्थ तो स्वीकारला. आता तत्वम असीला तो अर्थ काही उपयोग होत नाही, त्याचा संपूर्ण त्याग करता येत नाही आपल्याला. मग अजहद लक्षण आहे. अजहद लक्षणा म्हणजे अत्याग, म्हणजे त्याग करायचा नाही. मग काय करायचं आहे? स्वीकार आहे तिथे. मगाशी तो एक पांढरा धावत होता तिथे. आता पांढरा रंग धावणार आहे का? संध्याकाळी मी बघितला पांढरा रंग, तो धावणं शक्य नाहीये. पांढरा बैल गेला. म्हणजे पांढरा धावला हे पूर्ण स्वीकार केलं, पण त्याच्यात बैल ऍड केलं शब्द. ही अजहद लक्षण आहे, म्हणजे अत्याग लक्षण आहे, जिथे त्या वाक्यामध्ये आणखीन एखादा शब्द घालून त्याचा अर्थ व्यवस्थित लागतो आणि तिथे संबंधित अर्थ आपल्याला स्वीकारायला लागतो. त्याला अत्याग किंवा अजहल लक्षणा म्हणतात. आणि जहदा जहल म्हणजे जहद अजहद लक्षणा म्हणजे भाग त्याग लक्षणा, म्हणजे काही भागाचा त्याग करायचा, आणखीन काही भागाचा स्वीकार करायचा. त्याला भाग त्याग लक्षणा किंवा आता म्हटलं तसं जहद अजहद लक्षणा म्हणतात. पुण्यात मला एकदा मंडईत माझ्या कॉलेजातली एक मुलगी भेटली आणि मी ओळखलं नाही तिला. बावळट होती तेव्हा. आमच्या कॉलेजात असताना आम्ही त्या काळात काकूबाईच होतो, बऱ्याचशा बावळटच होतो. आता स्मार्ट आहे असं मला म्हणायचं नाहीये मी, पण ती मात्र नक्की स्मार्ट झालेली होती. आणि मी तिला आधी ओळखलं नाही. मी तशीच असल्यामुळे तिने मला ओळखलं आणि तिने नाव सांगितल्यानंतर अगं तीच तू, असं माझ्या तोंडातनं निघालं. मग तीच का तू हे जे आहे ती म्हणजे कोण? तर तेव्हा कॉलेजात असताना जी मी पाहिली होती ती. तेव्हा कशी होती आणि आता कशी आहे ती? तेव्हा जरा बारीकशी होती, 2 वेण्या असायच्या. आणि आता काय केलेलं आहे? आता केस छानपैकी बांधलेले आहेत वेगळ्या पद्धतीने. ड्रेस बदललेला आहे, सगळी चर्या बदललेली आहे. आताचा काळ वेगळा आहे, पण व्यक्ती तीच आहे. तीच तू. ह्याच्यामध्ये मी काळ बाजूला टाकला, पोशाख बाजूला टाकला, तिचं बाहेर दिसणारं साधारणपणे जे रूप होतं तेव्हाचं ते बाजूला टाकलं, आत्ताचा काळ बाजूला टाकला, आत्ताचं हे बाजूला टाकलं, व्यक्ती तीच आहे हे मी स्वीकारलं. तीच का तू मध्ये. तसं जहद अजहद लक्षणा वापरून, ही लक्षणा वापरून तत्त्वम असी ह्या वाक्याच्या साह्याने आपल्याला जीव आणखीन ब्रह्म एक आहेत असं सद्गुरु ज्ञान करून देतात. ते मध्ये ते ईश्वर आणखीन तू मध्ये जीव. आता ईश्वर आणि जीव एक असणं शक्य नाही. मग इथे ईश्वर चैतन्य जे आहे तर त्याच्यात तिथला तो त्याग करायचा, चैतन्य स्वीकारायचं. ईश्वराच्या म्हणजे मायेचा त्याग करायचा, आणखीन चैतन्य स्वीकारायचं. तसंच तू म्हणजे जो जीव आहे तर त्या जीवाच्या अविद्येचा त्याग करायचा, आणखीन ते जीव चैतन्यातलं चैतन्य स्वीकारायचं. म्हणजे दोन्ही चैतन्य एक आहेत आणि ती ब्रह्मचैतन्य असा त्याच्यातनं आपण बोध घ्यायचा. आणि जो टाकाऊ भाग आहे, मायेचा भाग आहे, अज्ञानाचा भाग आहे, तर तो बाजूला करायचा आणि चैतन्याचं ऐक्य आपण स्वीकारायचं. ह्याला म्हणतात महावाक्याच्या उपदेशाने ज्ञान करून घ्यायची पद्धत. आणि ते चैतन्य मी आहे अशा पद्धतीने अखंड विचार करणं ही साधना असते. सोहम, ते मी आहे. ते म्हणजे काय? ते ब्रह्मचैतन्य जे आहे ते मी जीवचैतन्य आहे, दोन्ही एकरूप आहेत असा हा विचार आहे महावाक्याचा. आणि त्याच्या साह्याने ज्ञान होतं असा हा विचार आहे.
आता ह्याचा आणखीन विचार करणं आपल्या वेळात आता बसण्यातलं नाहीये, त्यामुळे मग मी थांबते. आपण आता 45 पर्यंत जवळ आलेलो, 44 पर्यंत नक्की थांबते. आता मी दुसरा काही कोणाला प्रश्न असला तर पाहूया. श्री मावशी, शशांक बोलतोय. नमस्कार. बोल. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की मन आणि बुद्धीचे जे आहे समत्वाचा जो विचार आहे तो थोडासा समजून सांगाल का? कारण आपण थोडंसं अच्छा. अंतःकरण चतुष्टय पाहिलं तर हे वेगवेगळे पदरच आहेत ना अंतःकरणाचे, तर त्यांचं समत्व म्हणजे काय नेमकं? ऐक्य होय अर्जुना, म्हणजे समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याती. ऐक्य होय, बरोबर. मन एकीकडे ओढतं एरवी. दोन वृत्ती आहेत अंतःकरणाच्या. मन जे आहे ते संकल्प आणि विकल्प करत असतं. संकल्प म्हणजे मला हे हवं, मला ते नको, अशा पद्धतीने करू का तशा पद्धतीने करू, हे असं असेलच का, हे सगळं जे आहे ह्या मनाच्या वृत्ती आहेत. समर्थ म्हणतात, मनाच्या तोडून ओढी श्रवणी बसावे आवडी. ह्या ज्या ओढी आहेत ह्या तोडून बुद्धीच्या निश्चयाच्या बरोबर त्याच्या जर का सगळ्या ओढ गेली. बुद्धीचा निश्चय काय आहे? सोहम किंवा देवाच्या बद्दलचा किंवा जो काही निश्चय असेल तो. तर त्या बुद्धीच्या निश्चयाला जर का मनाचे संकल्प सहाय्यभूत असले, त्याच दिशेने जर का असले, तर ह्याचा अर्थ मन आणि बुद्धीचं ऐक्य आहे. नाहीतर मन ओढताय आणि एकीकडे आणखीन बुद्धी दुसरं काहीतरी सांगते. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग जो आहे तो हा आहे. मन आणखीन जग किंवा मन आणि बुद्धी यांच्यातला हा भांडण आहे सतत, की मन एक सांगत असतं आणखीन बुद्धी म्हणते असं नाही, तुझं हे चुकतंय. त्याच्यापेक्षा जर का मनाने बुद्धीच्या निर्णयाप्रमाणे मी ब्रह्म आहे, मला आत्ता अनुसंधान ठेवायचं आहे, मला आत्ता शास्त्राभ्यास करायचा आहे, मला आत्ता देवाच्याकडे उपासना करायची, कुठचाही मार्ग असतो. आपल्याला त्यावेळी जर का वाटलं की आता ध्यान करावं, ध्यानाला बसायला हरकत नाही, पूजा करावं असं वाटलं, देवळात जावं असं वाटलं, सगळे जे हे मनाचे संकल्प आहेत हे बुद्धीच्या निर्णयाच्या दिशेने आहेत. म्हणजे तिथे मन आणि बुद्धीचं ऐक्य आहे, इथे योग साधलेला आहे. बरोबर आहे. एकत्रितपणा दोघांचाही जो योग झालेला आहे ते दोघांचे निर्णय एकच आहेत म्हणून. आणि त्याच्या ह्या निर्णयांच्या साह्याने जर का हे निर्णय परमार्थाला अनुकूल असतील दोघांचेही, तर खरा योग जो जीव ब्रह्मैक्याचा योग आहे तो साधला जातो. बरोबर. त्याला समत्व म्हटलंय, चित्ताचं समत्व. म्हणजे तिथे एक एकीकडे ओढताय आणि दुसरा दुसरीकडे ओढताय, असं ओढाताण संपलेली असते, चलबिचल मनाची जाते, त्यामुळे ते समत्व येतं चित्ताला, बॅलन्स. राईट. वा वा, ठीक आहे. Dusnaवशी म्यूटवर आहात. काय? नाही, म्यूटवर होता तुम्ही, काही बोललात का? ओ सॉरी, मी विचारलं थांबायचं का म्हणून. हो हो. प्रियांका, तू शेवटचा श्लोक घेते. हो. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला,
वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया संमोह जो वाढला अज्ञानांध जना समुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत दुजे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय.